त्यांच्या समोर दोन हात काढण्यासाठी तयार आहे अष्टविनायक विरारचा संघ। या दोन संघांमधील हे बॅटल बघण्यासारखं असणार आहे, रंगणार आहे। आता रंगवण्यासाठी गंभीर बॉल दिलाय ना, हिरवा आहे का? चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते। एका बाजूला प्रतीक नमोळे, त्याच्या साथीनं अनिकेत मुळे, गोलंदाजी मार्क वरती अमर म्हात्रे। हितेश भोईर खूप दिवस झाले दिसत नाहीयेत तेजस मधून। आणि ही जुने जाणते खेळाडू ज्या वेळेला दिसतात त्यावेळेला त्यांचा खेळ पाहणं एक पर्वणीच असते। त्या दिवशी ऋतुलन साह्याला डोंगरपाड्याचा संघ, जेसीचा संघ म्हणा, साहेबामध्ये काही सिनियर खेळाडू आहेत। दोन्ही संघांना विनंती आपला एक एक प्रतिनिधी पाठवा। चला सामन्याला होती सुरुवात। अमर म्हात्रे समोर अनिकेत मुळे। पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळलं चेंडू, एका धावेसाठी निघून चाललाय, सिंगल धाव येते आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकाचा श्रीगणेश सुद्धा होतोय। आज पंकजने घातलेला ऑकलेचा गॉगल हा सगळ्यांना आवडलाय। आता पंकजने घातलेला गॉगल आवडलाय की सागरने घातलेला आवडलाय हे कोण सांगायला तयार नाहीये। एकाकडे ऑकलेचा आहे, एकाकडे रेबनचा आहे। जतीन खूप नाराज होता काल ज्या वेळेला मॅच चालू होती। तसा ओरमशी संबंध जास्त आहे त्याचा, परंतु अंडरआर्मवरती सुद्धा प्रेम मोठं आहे कारण गावातली टीम खेळत होती। बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवून दिलं एका धावेसाठी, सिंगल धाव येते। बघा हा संघर्ष तुम्हाला सातत्यानं प्रत्येक चेंडूवरती बघायला मिळणार आहे। आज सगळ्या संघांना माहित आहे की आता आपण नॉकआउट स्टेजमध्ये आहोत। इथून नॉकआउट मॅचेस ना सुरुवात झाली आहे। नॉकआउट मॅचेस म्हणजेच काय, इथून प्रत्येक सामन्याला आपल्याला काळजीपूर्वक खेळावं लागणार आहे। इथून जिंकलो तर 6 मध्ये जाऊ, 6 मध्ये जिंकलो तर 3 मध्ये जाऊ। इथे कोणताही आता साखळी सामना नाहीये, लीग मॅच नाहीये जिथे आपण एक संधी अजून आपल्याला भेटेल। हो, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच बळत असताना सांगतात येस इट्स वाईड। अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होते। अमर पात्रेचा पुढील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नितेश घरतने चेंडूला अडवलं आणि जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळते। नितेश घरत म्हटले की आम्हाला VPL सीझन 3 ची एक मॅच आठवते जिथे अविनाश घोसाळकर आणि नितेश घरतने केलेली ती फिल्डिंग खूप चांगल्या प्रकारे व्हायरल झाली होती। क्षेत्ररक्षणामधील हे चपळ खेळाडू आहेत। पायावरती येणारा चेंडू, हो मयूर पडेलकरने चेंडूला अडवलं आणि तिथं कोणती धाव येत नाहीये। 5-5 शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली गेली आहे। पहिलं षटक संपलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती अष्टविनायक विरार या संघाच्या। दर्शन घेऊन भवानीचं संघ मैदानी उतरला सारा, मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा, आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा, आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी। थँक्यू डीजे। आई भवानी मारंबल पाडा चषकाचा दरारा आहे, कारण दरारा राहण्यासारखी स्पर्धा दरवर्षी केली जाते। प्रत्येक वर्षी एक एक स्टेप अप येण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि या स्पर्धेमध्ये चौकारांची आतिषबाजी, रणांचा डोंगर या प्रकारचं काहीसं स्वरूप असणारी स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतो। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, विमाल चेंडूला अडवला, फेकी झाली परंतु तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळते।
तेजस 11चा या हंगामातला फॉर्म खूप चांगला आहे. अष्टविनायक विरार थोडा संघर्ष जरूर करते, परंतु त्यांना या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होता आले. आता नॉकआउट स्टेजमध्ये आलेले आहेत. सध्या स्थिती जर आपण बघितली तर 7-0. 2 चेंडूचा खेळ झाला. नितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू एका धावेसाठी गेलाय. एक धाव येते. हळूहळू आता सगळे संघ आपलं दुपारचं भोजन झाल्यानंतर मार्बल पाड्याचा रस्ता पकडायला लागलेले आहेत. फक्त खेळणारे नाही, न खेळणारे सुद्धा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. परफेक्शन होतं, प्रॉपर टायमिंग होतं, टीटीबीचा चांगला वापर होता आणि त्यामुळे चेंडू सरळ गेला सीमारेखा पार. चौकार. मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. थँक्यू. या स्पर्धेचा दरारा आहे. फक्त खेळाडूंना आपला दरारा दाखवावा लागणार आहे. आपला दरारा दाखवावा लागणार आहे आणि तो दरारा दाखवण्यासाठी अशा प्रकारचे काहीसे चौकार दाखवावे लागतील. अनिकेत मुळेने ते वेळीच ओळखलं आणि ऑन साईडला मारलेला चाबूक स्ट्रोक, ज्याच्यामध्ये कोणतेही क्षेत्ररक्षकाला अडवण्याची संधी मिळाली नाही. शेवटचा बॉल बाकी आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिली इनिंग मार्गस्थ. तेजस 11 एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अष्टविनायक विरार. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगल. पहिली 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 14. बिनबाद टीम अष्टविनायक विरार. मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवरती मयूर पडेलकर. मयूर पडेलकरने आत्तापर्यंत जेवढ्या मॅचेस तेजसकडून खेळल्यात त्या मॅचेसपैकी तिसरं षटक पूर्णपणे जबाबदारीपूर्वक हाताळलंय. इकॉनॉमिकल स्पेल आणि ब्रेक देण्याचं कार्य. यस, लक्ष्मीच्या बाहेर वाईड ब्रेक, धावांना ब्रेक देण्याचं कार्य केलं. ब्रेक थ्रू मिळून देत असताना मोमेंटमला ब्रेक केलंय, मोमेंटम शिफ्ट केलाय. अशी अनेक कार्य याने तेजससाठी केलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं. चांगली फिल्डिंग जिग्नेशची. जिग्नेशने स्वतःच्या बॉडी फ्लोला त्वरित बदललं आणि त्यामुळे तिथे एक धाव घेतली नाही. डॉट बॉल आलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये किमान 1 ते 2 मोठे प्रहार अपेक्षित आहेत अष्टविनायक विरारला एका चांगल्या धावफलकापर्यंत जाण्यासाठी. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेत असताना चेंडू मागे निघून गेलाय. एक धाव येत असताना पाहायला मिळते. मयूर, जर का या खेळपट्टीला आणि त्याच्या बाउंड्री लाईन मधलं अंतर जर मापलं तर दोन्ही बाजूने सुद्धा क्रिकेट झालं असतं इथे. मागील वर्षापासून या गोष्टी चर्चा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून दणदणीत खणखणीत अलॉंग दी कार्पेट निघून जाणारा बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडू निघून जातोय सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. 20-0. 2 चौकारांची चर्चा आपण करत होतो आणि हा कलात्मकतेने भरलेला फटका अनिकेत मुळेच्या बॅटमधून आला, जिथे 4 धावा आपल्याला बघायला मिळालेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये कशा प्रकारचा खेळ केला जाईल. क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी वेगळ्या धाटणीची. भाऊला आता नितेशच्या जागी आणलं गेलंय. ऑफसाईड 4, ऑनसाईड 4. जरी 4 लावले तरी सुद्धा बेडा पार होणार. अनिकेतने पुन्हा एकदा तो संयम दाखवला. एका धाव्यासाठी खेळले. व्हेरी सेन्सिबल प्लेअर. म्हणतात ना, काही खेळाडू असे आहेत, ते खेळाडू फक्त आपल्या बॅटने बोलतात, आपल्या बॉलने बोलतात. एक्सप्रेशन कमी, हावभाव कमी, परंतु रिझल्टमध्ये तो दमखम दिसून येतो. त्यातला एक खेळाडू आहे अनिकेत मुळे. प्रतीक नमोळे डाऊन द ग्राउंड. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय. चांगला फटका होता. प्रतीक मुळेचा परफॉर्मन्स आपण प्लेयर्स या संघातून खेळत असताना सायबा प्रीमियर लीग सीझन 3ला नाही 4ला आपण बघितला होता. ऑन साईडला जास्तच चेंडू वरती आला आणि त्याला पुलच्या पद्धतीने खेळले. चेंडू निघून गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. गडी बाद.
मनात झालं तुमच्या रंगात आलं तसंच मनात झालं मजा करूया जरा जरा हे मजा करूया जरा इकडे जरा हे असंच झालं बाल नको होऊस तू बेताल असंच झालं बाल नको होऊस तू बेताल थँक्यू डीजे. करण गवळी गोलंदाजी मार्कवरती येतोय. तिसरं षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 वरती 1 अशी सद्यस्थिती. 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड आफ्टर दॅन 1 लॉस. ये करंट सिनारियो है, ही करंट स्थिती आहे, ही सद्य स्थिती आहे. करण गवळी समोर अनिकेत मुळे. हो पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. इतका वेट करणं त्यानंतर चेंडूला मागे सोडणं कितपत आणि किती प्रमाणामध्ये किती खेळाडूंना ते जमतं. पहिल्या चेंडू ती वाईड आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दिशा दिली गेली. सिंगलसाठी चेंडू खेळला गेलाय. 32, 33, 34, 35, 40, 45 या धावा आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही जर का धावफलकावरती लावाल तर मात्र तुम्हाला जिंकण्याचे चान्सेस थोडेसे वाढतील. नाही जर वाढणार, नाही जर तितक्या प्रमाणात धावा वाढल्या तर मात्र तुम्हाला ॲसिडिटीला सामोरं जावं लागेल. म्हणजेच काय तर प्रेशर वाढेल, गॅस वाढेल आणि तिथून तुम्हाला तो अनकम्फर्टेबल फील होत राहील की धावा एवढ्या बनलेल्या नाहीत. वाचवायच्या कशा, कुठे वाचवायच्या, कोणावरती काय सांगायचं, कोणाला काय डायरेक्शन द्यायचं. तुर्तास धावफलकावरती धावा 24 अभि मैदानाच्या आतमध्ये आलाय. हलक्या हाताने खेळत असताना चेंडूला एका धाबेसाठी पाठवलंय. सिंगल धाव येते. हा एक नियम जो आलाय डिक्लेअर केल्यानंतर स्ट्राईक रोटेट कंपल्सरी करायचे, त्याने सुद्धा अनेक मॅचचे रिझल्ट बदललेले आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. चार चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धाव्यासाठी निघून जातोय. सिंगल. एका धाव्याने पुढे जाते धावफलक. 3 मध्ये काय एखादा मोठा प्रहार बघायला मिळेल का? काय नक्की मनामध्ये चालू आहे अष्टविनायक विरारच्या? शांत चित्ताचं वातावरण आहे. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही आहे, ना बॅटिंग करणाऱ्या टीमकडून ना गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून. आणि समालोचन कक्षामध्ये सुद्धा तो उत्साह वाटत नाहीये, कारण मॅच मधून मोठमोठे फटके ते बघायला मिळत नाहीये. ती रसकच बघायला मिळत नाहीये. मागील मॅच थोडीशी वन साइड झाली. आता या मॅच मध्ये तो संघर्ष नक्कीच बघायला मिळेल, परंतु त्यासाठी आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये यावं लागेल. ऑन साइडला व्हॉट अ शॉट. हा क्लास आहे अनिकेत मुळेचा. मुळा सकट उखडून काढलं आणि त्यानंतर पाठवलं सीमारेखा पार. चौकार. खनखनन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावून केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग. थँक्यू डीजे. आतापर्यंत 3 चौकार एकाच ठिकाणी मारल्यात, एकाच क्षेत्रात मारल्यात. 32 धाबा धावफलकावरती आहेत. हे परफेक्शन आहे. हे प्लॅनिंग जे केलंय त्या प्लॅनिंग वरती त्याचा अवलंब किंवा त्याचं एक्झिक्युशन आपण कशा प्रकारे करू शकतो हे दाखवत असताना आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स बाय अनिकेत मुळे. करण गवळीवरती केला हल्ला. यावेळेला समोर नितेश घरत. नितेश घरतच्या जवळून हा चेंडू पार झाला असता. थोडा मिसटाईम होता, त्यामुळे तो प्रॉपर निघून गेलेला नाही, परंतु फिल्डिंगला या फिल्डिंग एफर्टला 100+ मार्क्स देणं गरजेचं. धावफलकावरती धावा किती? धावफलकावरती धावा 33. 34चं लक्ष ठेवलं गेलंय तेजस 11 या संघासमोर अष्टविनायक विरारच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच. एका बाजूला जीवदानी माऊली, विपक्ष आशिष 11. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी.
थँक्यू थँक्यू. बघा आणि एक आनंदाची बातमी सुद्धा आहे. आज एक प्रेक्षणीय सामना इथे या मैदानावरती होणार आहे. पहिल्यांदा मारंबलपाड्यामध्ये आज रात्री 8 वाजता गोल्डन स्टार आणि SKCC या दोन महिला संघांमध्ये एक्झिबिशन मॅच खेळवली जाणार आहे. ती मॅच म्हणतात ना एक काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ज्या कोणी मारंबलपाड्यामध्ये 7:30चा टाइम आहे का, 7:30 वाजता तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहा. 8 वाजता त्या मॅचचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. दोन्ही कर्णधार आलेले आहेत, मृदुल कौस्तुभ. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी जीव सुद्धा दे. आणि जे कोणी मारंबलपाड्यामध्ये महिला वर्ग आहे या मॅचला बघत असतील त्याच बघायला आले तर मजा येईल. त्या मॅचला महिलांची मॅच आणि महिलांची उपस्थिती जर असेल तर अजून मजा येईल, ती रंगत येईल. SKCC विपक्ष गोल्डन स्टार, दोन बलाढ्य संघांमधील ही मॅच असणार आहे. त्यामुळे या एक्झिबिशन मॅचला, या प्रेक्षणीय सामन्याला आपण बघायला विसरू नका. ठीक 8 वाजता ती मॅच चालू होणार आहे. तुर्तास मैदानाच्या दिशेने जाणार आहोत जिथे 34चं लक्ष आहे. टॉस का बॉक्स मध्ये कौस्तुभ मेहर सज्ज आहेत, दोन्ही कर्णधार सुद्धा आलेले आहेत. विशाल आपण गाईड करायचंय. येस गणेशजी पाटील, या आपल्या शिबसचे नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. चला गणेशजी यांच्या शिबसचे आपण टॉस करणार आहोत. समोर आशिष शेलवेन, जीवदानी माऊली फुलपाडा. येस, टॉस जिंकला काय निर्णय, फिल्डिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा. तर टॉस का बॉक्स मधून अहवाल असा आहे की टॉस जिंकला आशिष शेलवेन संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले जीवदानी माऊली फुलपाडा संघाला. येथे एक मोठी मॅच आपल्या भेटीला. तुर्तास जातोय मैदानाच्या दिशेने आणि घेऊन जातोय सर्व आमच्या कॉमेंट्री बॉक्स जिकडे बरंच सर जॉईन आहेत. थँक्यू. येस, थँक्यू सो मच कौस्तुभ. आणि नेक्स्ट मॅच टॉस झालाय, टॉस जिंकलाय आशिष शेलावनने. प्रथम निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. येस, आणि जीवदानी माऊलीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. आता जीवदानी माऊली आणि आशिष शेलावन हे द्वंद्व आपल्याला इथून पुढे अनेक वेळा बघायला मिळणार आहे. मजा येणार आहे त्या मॅचला. त्या अगोदर चालू असलेली मॅच जिथे 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. नयन कालुस्टे आणि त्याच्या साथीनं नितेश पाटील. नयनने सांगितलं होतं आम्ही कॉमेंट्री बॉक्स जॉईन करू, कमिटमेंट होती आणि कदाचित या मॅच नंतर त्यांना सुद्धा आपण बघणार आहात. प्रथम पहिला चेंडू नयनसाठी, कट केला, चेंडूला पाठवला सीमा रेखा पार. धीरे से डाला, धीरे से देत भेज डाला, चेंडू सीमा रेखा पार. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती. धीरे से डाला था लेकिन धीरे से भेज दिया. आणि कळूनही दिलेलं नाहीये हा चौकार कसा मारला गेला. नयनने वेट केलं होतं चेंडूला, त्यानंतर वाट लावली आहे. पहिला चेंडूवरती चौकार आला, व्हेरी फर्स्ट बॉल. जर का पहिल्या चेंडूवरती चौकार आला तर मात्र या मॅचला जिंकायचं कसं हा प्रश्न टीम अष्टविनायक विरार समोर येऊन राहिलाय. प्रथम पुन्हा एकदा सज्ज होतं नयन कालुष्टे समोर. पुढील चेंडू बघूयात कशा प्रकारे हाताळला जातोय. पहिल्या षटकामधील काहीशी ही कसरत दोन्ही खेळाडूंची. नयनने दुसऱ्या चेंडूवरती मात्र सन्मान्य जयजी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. कालचा दिवस जयजी पाटील यांनी खूप चांगला इथं नृत्य सादर केलं होतं आपल्या त्या कोळी कॉस्ट्यूममध्ये, त्या पोशाखामध्ये. आणि जी काही रजनी होती ती गाजवली होती काल. आज पुन्हा एकदा तशीच ती रंगत काही शेवटच्या सामने शिल्लक असताना आपल्याला येणार आहे. कोण कोण जॉईन होतात ते बघावं लागणार आहे त्यावेळेला. आज मारंबलपाड्यामध्ये ग्रँड फिनाले
म्हणजेच अंतिम दिवस या स्पर्धेचा, जिथं शेवटची आणि अंतिम मॅच खेळ झाला. ओ यावेळेला नो बॉल होता. नो बॉलला सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवला आणि तिथे फक्त नोच्या रूपाची एक धाव मिळेल. आता नयनला मारायचं काय होतं की नक्की कॉमेंट्री बॉक्सला टार्गेट केलं होतं हे माहीत नाही. मयूर बडेलकर म्हणतात नाही तेच टार्गेटच होतं. धापलका ती धाबा 7, 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगली स्थिती तेजस 11 या संघाची. अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत. नयन आणि नितेश पाटीलने या हंगामामध्ये तेजस 11 साठी जी काही सुरुवात केली ती वाखण्याजोगे. इनसाइड आउट आणि यावेळेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद, खेळ खल्लास. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. चेंडू गेला डायरेक्टली बॉर्डर लाईनच्या बाहेर. नयन कालुष्टेला माघारी परतावं लागलंय आणि बदला घेतला गेलाय. करण गवळी आलाय. ओ यावेळेला नाही अडला. हातातील चेंडू प्रसादच्या जवळून होतोय फरार. याला कोणतंही उत्तर नाही. चेंडू चौकाराच्या दिशेने जातोय. 11 धावा दाखल करतोय. थँक्यू डीजे. काय घडतंय कळायला मार्ग नाही आहे. पुन्हा एकदा डाऊन दी डाऊन खेळायचं होतं. चेंडूला अडवलं गेलं पत्तूने आणि पहिलं षटक संपत असताना धावपल करते धाबा 11. 11 वरती 1. 18 चेंडू 23 धावांची गरज. काय गरज होती का नाही त्याची सुद्धा चर्चा होईल. तुर्तास या ऐकूया डीजे मयूरला. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती प्रतीक नंबोळे येत आहेत. पत्तू यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. नितेश पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत. यांचा डाऊट काढला. ओ यावेळेला फिसललाय. थँक्यू डीजे. साधारण क्षेत्ररक्षण कोणत्याही प्रकारे त्या चेंडूला अडवणं गरजेचं होतं आणि पुन्हा एकदा हाहाकारी. कळायला मार्ग नाहीये. 3 चौकार आतापर्यंत आलेत. 2 नो बॉल आलेत आणि इतक्या जर धावा खोऱ्यानं जात राहिल्या तर मॅच कुठे राहणार आहे. 17 वरती 1 अशी सद्यस्थिती. रन बॉल इक्वेशन आता येऊन थांबली आहे. 34 धावांचा पाठलाग करत असताना अष्टविनायक विरार हा संघ पूर्णपणे अंडर प्रेशर आला आणि तेजस 11ने आपल्या बाजू मजबूत करत असताना या सामन्यावरती आपलं वर्चस्व दाखवायला सुरुवात केली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी निघून जातोय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. आता एकानं पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल केला जाईल का, काय अनुषंगाने कशा पद्धतीनं इथे फिल्डिंग केली जाते, कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय किंवा कशा प्रकारचा कमबॅक केला जातोय ही येणारी काळवेळ सांगणार आहे.
22 वरती 1-2 षटकं संपलेत. अनिकेत मुळे यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. करणने ऑन साईडला हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. परंतु ही मॅच काय अष्टविनायक विरारच्या कंट्रोलमध्ये होती का? जर का ते 3 चौकाराला क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर कदाचित ही मॅच पूर्णपणे कंट्रोलमध्ये दिसली असती. ओहो, इथे हातातून चेंडू निसटला. प्रसादने दुसरी चुकी केली आहे, जी चुकी अपेक्षित नाहीये या क्षणाला तरी. कारण नॉकआउटची मॅच खेळत असताना तुम्ही सुपर 12ची मॅच खेळताय आणि त्यावेळेला जर का चुका होत गेल्या तर मात्र मॅचला जिंकणं थोडं अवघड बनून बसेल. परंतु एक गोष्ट आता इथं चांगली झाली आहे ती म्हणजे एक चेंडूचा गॅप आता आलाय. 10-11 अशी इक्वेशन येऊन थांबली आहे. अनिकेत मुळेचा पुढील चेंडू, ओ वेगवान चेंडू होता, वाईड +1. हाहाकारी, तीच हताशा, तीच निराशा अजूनही अष्टविनायकच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आहे. कारण जी एक धाव खाली आली होती, एका धाब्यासाठी चेंडूला खेळले. सिंगल धाव येताना दिसते. चॉप करण्याचा प्रयत्न होता चेंडूला. 26, 9 चेंडूने 8 धावांची गरज. आता एक धाव खाली आली आहे. तेजस 11चे खांदे थोडेसे आता उंच झाले, थोडेसे बळकट झालेत. नितेश पाटील अनिकेत मुळे समोर. ओ पुन्हा एकदा बीट. ही कालच्या सारखी ही मॅच बनली. आता करवड बदलणारा हा सामना. साहेबा बी आणि रेहान दुर्गेश 11चा तो सामना आणि गुरुदत्त आणि मारंबळपाडा यांच्यामधील तो सामना. अशाच प्रकारची काही ही मॅच बनत चालली आहे. अनिकेत मुळेने आपले रंग दाखवत असताना या मॅच मध्ये परत येण्याचे संकेत दिलेले आहेत. आता ते संकेत कुठपर्यंत त्यांना साथ देतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील बाकी आहेत. करण गवळी त्याच्या समोर आहे. अनिकेत मुळे काय या चेंडूला निर्धाव स्वरूपाने हाताळेल का? हो नाही, फक्त दिशा दिली. सिंगलसाठी हा चेंडू खेळला गेला. 1 धाव येते. 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी तेजस 11 या संघाला. थँक्यू डीजे. 6 चेंडू 6 धावांची गरज. प्रसादच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. चला टायमर ऑन आहे. प्रसाद याच्या हातामध्ये चेंडू आणि त्यानंतर 6 चेंडू 6 धावांसाठीचं लावलेलं हे क्षेत्ररक्षण चर्चा केली गेली आणि त्यानंतर अखेरकार प्रसादच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. आता अष्टविनायक विरार विचार करत असणारे की ते एखादा डॉट बॉल यावा. पण तेजस 11 काय विचार करत असणार आहे? या 6 चेंडूंमध्ये या 7 धावा कंप्लीट व्हाव्या. ही मॅच आपल्या बाजूने कायम झुकलेली असावी. आता त्याच्यासाठी काय पवित्रा 6-6 ची गरज असताना काय मॅचला बढावा दिला जातोय, वाढवलं जातंय की 1 बॉल 1 पर्यंत ही मॅच घेऊन गेलं जातंय. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट केली. नितेश पाटील हा पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपल्याला बघायला मिळतोय. परंतु नयन कालुष्टेने म्हणा, नितेशने मारलेल्या चौकार किंवा करण गवळीने मारलेल्या चौकार, त्या तिन्ही चौकारामध्ये जर का आपण तुम्ही बघाल तर क्षेत्ररक्षकाला ते चेंडू अडवण्यासारखे होते. हलक्या हाताने खेळलंय चेंडूला. एका धाब्यासाठी चेंडू निघून चाललाय सिंगलसाठी. 4 चेंडूचा खेळ आणि शिल्लक आहे आणि 4 धावांची अजूनही गरज आहे. सुपर 12चा हा दुसरा सामना आहे. यानंतर होणारी भिडण जी आहे ते अजून मोठी असणार आहे. ते दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये होते ज्या वेळेला पहिला दिवस होता
आता एकाच ग्रुपमध्ये असताना त्यांच्यामध्येच ही नॉकआउटची मॅच आली आहे. ॲज पर ड्रॉ प्रसाद समोर करणने सन्मान दिला, चेंडूला हलक्या हाताने खेळलं, एका धावेसाठी चेंडू पुढे निघून गेला. मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न होतोय. दोन्ही बाजूने जर आपण बघितला तर सामना तंतोतंत चालू ठेवलाय आणि मॅचची सद्यस्थिती बघता म्हणजे मागील काही षटकांशी कंपेअर केलं तर ही मॅच तेजस 11ने चांगल्या रीतीने खेळली आहे आणि म्हणून या स्थितीमध्ये ते आलेले आहेत, त्या स्थितीमध्ये आलेले आहेत. आता अष्टविनायक विरारला उरलेल्या क्षणांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. ओ इथे गलती से मिस्टेक, वाईड, ज्याची उत्कंठा होती, जे बघणं शिल्लक होतं म्हणजे कोणाच्या पेशन्सचा कोणाच्या त्या संयमाचा बांध फुटेल हे सगळेजण वेट करत होते, त्याची वाट बघत होते. तो बांध फुटलाय प्रसादच्या संयमाचा. वाईट बॉल आल्यानंतर एक आशेचा किरण जागा झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला, सीमारेखा पार. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय तेजस 11 या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय अष्टविनायक विरारचा संघ. आता जातोय की स्वतःहून गेलाय अशा प्रकारची स्थिती आहे, कारण खूप सारे चान्सेस मिळाले होते. अखेर खेळ आहे, खेळामध्ये दिवस खराब असला यासारख्या गोष्टी सुद्धा अनेक वेळा घडताना आपल्याला दिसतात. चला आशिष 11 आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. जीवदानी माऊली आपण त्वरित आपले 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. मजा येणार आहे या मॅचला बघत असताना, कारण एका बाजूला निलेश सिंग, दुसऱ्या बाजूला ऋतिक पागी, दुसऱ्या बाजूला रितेश राणे, तर त्याच्या समोर जयेश बनसोडे. बिग बॅटल, बिग जिल्ह्यात विरार शहरात नाव